कोकणामध्ये जायचं म्हटलं तर आमच्या फॅमिलीचा उत्साह शिखरावर असतो. आज आम्ही एका रोड ट्रिपवर निघालो आहोत. रोड ट्रिप टू रत्नागिरी. आमच्या मागील व्हिडिओमध्ये तुम्ही आमची कोल्हापूर मधील धमाल पाहिली असेलच. नसेल तर नक्की पहा. कोकणात ट्रिप म्हटलं तर राहायचं कुठे हा प्रश्न नेहमीच असतो आणि आम्ही यावेळी गणपतीपुळे येथे मुक्काम केला होता. मे महिन्यामध्ये पाऊस अपेक्षित नव्हता, पण या निमित्ताने आमचे कोकणामधील पावसाळा अनुभवाचे स्वप्न पूर्ण झाले. दाजीपूर येथील कोल्हापूर मार्गे आम्ही गणपतीपुळे येथे दुपारी पोहोचलो. आमचा स्टे MTDC गणपतीपुळे येथे होता आणि इथूनच रत्नागिरीमधील टॉप 5 अट्रॅक्शन्स व्हिजिट करण्याचा आमचा प्लॅन होता. नंबर 5 वर आहे आरे वारे बीच रोड ट्रिप. गणपतीपुळे पासून रत्नागिरीकडे बाय रोड यायचे म्हटलं तर तुम्हाला आरे वारे बीच रोड लागतोच. अशी कोस्टल राईड महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही. इथे गाडी थांबवून 4 क्षण हा व्ह्यू पाहत बसल्याशिवाय कोणाला चैनच पडत नाही. रस्ता उंचवट्यावर असल्यामुळे समुद्राचा व्ह्यू अगदी गाडीमधून सुद्धा प्रेक्षणीय दिसतो. गणपतीपुळेवरून आम्ही आता रत्नागिरीकडे चाललो आहोत. आरे वारे बीच रोडवरती आम्ही हॉल्ट घेतलेला आहे. या ठिकाणी समुद्र दिसतो आहे. पूर्ण कोस्टल ड्राईव्ह आहे हा. समुद्राची वेगवेगळी शेड्स दिसतात. एक डार्किश आहे, एक थोडासा मिडल शेड आहे आणि थोडासा नंबर 4 वर मालगुंड बीच आणि कवी केशव सूत स्मारक. MTDC गणपतीपुळे पासून 2 किलोमीटर वरतीच मालगुंड बीच आहे. मालगुंड मध्येच कवी केशव सूत यांचे स्मारक आहे. आम्ही आता त्याच ठिकाणी चाललो आहोत. दुपारचे 2 वाजले आहेत आणि आबांना फार उत्सुकता आहे त्या स्मारक बघण्याची. तर चला मग निघूया. मालगुंड हे ठिकाण MTDC गणपतीपुळे पासून अगदी 2 किलोमीटर वर आहे. इथला बीच खूप छान आणि शांत आहे. पाऊस असल्याने आम्ही बीचवर नाही गेलो, परंतु मालगुंडमध्ये मराठी साहित्यप्रेमींनी कवी केशव सूत यांचे स्मारक मिस करू नये. स्मारकाची ठेवण खूप स्वच्छ प्रकारे केली आहे. याचे लोकार्पण हल्लीच झाले आहे. आबांनी खूप आवडीने कवी केशव सूत यांच्या कविता वाचल्या आणि विशेष म्हणजे आम्हाला त्यांचा बोध अर्थ देखील समजावून सांगितला. तुतारी ही त्यांची कविता नेहमीच समाजाला प्रेरणा देत राहणार. प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा, नावे आपुली त्यावर नोंदा, बसुनी का वाढविता मेदा, विक्रम काही करा, चला तर चला सार्थक, चला शमिका. तरी सुद्धा ही क्रांतिगीत आहे, स्फूर्तिगीत आहे. लढण्यासाठी सैनिकांना स्फूर्ती देणारं, उत्तेजन देणारं ते गीत आहे. तुतारी हे युद्धामध्ये वाजवलं जाणारं वाद्य. तुतारी कवितेला तेच नाव दिलं. एक तुतारी द्या म जाणून फुंकीन मी जी स्वप्राणाने, स्वतःच्या प्राणाने जोरदार फुंकीन, भेदून टाकीन सगळी गगने दीर्घजीच्या त्या किंकाळीने. त्या तुतारीच्या किंकाळीने सगळे आकाश मी फाडून टाकेन, भेदून टाकेन. म्हणजे आवेश काय मोठा आहे. नंबर 3 वर थिबा पॅलेस आणि मरीन म्युझियम. थिबा पॅलेसला आम्ही सकाळी 10 वाजता पोहोचलो. पॅलेसचा आर्किटेक्चर आणि त्याच्या ऐतिहासिक महत्वामुळे आजही वास्तू रत्नागिरीमध्ये टॉप अट्रॅक्शन्स पैकी बनली आहे. आम्ही आता थिबा पॅलेसकडे आलो आहोत. राजा थिबा हे बर्माचे शेवटचे राजा होते. ब्रिटिशांनी त्यांना 1906 साली हाऊस अरेस्ट केलं होतं याच ठिकाणी. 1906 पासून ते 1910 पर्यंत याचं बांधकाम राजा थिबा यांनी स्वतः पाहिले होते आणि 1916 पर्यंत ते इथे राहिले होते. त्यानंतर त्यांची डेथ झाली होती आणि त्यांची समाधी रत्नागिरी शहरामध्येच आहे. आणि पॅलेसच्या कॅम्पसमध्येच लाईट अँड साऊंड शोसाठी अरेंजमेंट केलेली आहे. सध्या शो होत नाही आहे. तिकीट त्याचं मला वाटतं पर हेड 50 रुपीज आहे. 10th सेंचुरीच्या मूर्त्या होत्या आणि खूप सारे हे भांडी होती आणि एक मोठी स्टीलची पिंड होती आणि खूप सारे रूम्स होते ज्याच्यात पेंटिंग्स होत्या आणि थिबांचे
बस फोटो आणि मूर्त्या होत्या, बस इतकंच होतं. थिबा पॅलेस तर झालं ना आता. मग ॲक्वेरियम मध्ये जायचं आता. हां, थिबा पॅलेस पासून 10 मिनिटाच्या अंतरावर एक मरीन म्युझियम आहे. आम्ही सर्वप्रथम ॲक्वेरियम मध्ये गेलो. माशांचे इतके प्रकार एकाच ठिकाणी आम्ही आजवर कधीही पाहिले नव्हते. देश विदेशामधून आणलेले अनेक माशांच्या प्रजाती इथे पाहायला मिळाल्या. सर्वात विशेष म्हणजे 1980 मध्ये रत्नागिरीच्या बीचवर वाहून आलेला हा ब्लू व्हेल. त्याचा सांगाडा किती छान जतन केला आहे इथे. 5 टन वजनाचा आणि 50 फूट लांब असा हा देवमासा नक्कीच पाहण्यासारखा आहे. नंबर 2 वर आहे रत्नदुर्ग किल्ला. इथूनच थोडा दूर आम्ही रत्नदुर्ग किल्ल्याकडे पोहोचलो. रत्नदुर्ग किल्ल्याला भगवती किल्ला असेही म्हटले जाते, कारण इथे भगवती देवीचे मंदिर आहे. या समुद्री किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे इथून दिसणारे समुद्री व्ह्यूज. किल्ल्याभोवती तुम्ही एक पूर्ण प्रदक्षिणा मारू शकता. पाऊस पडत असल्यामुळे आम्हाला जास्त किल्ल्यावर फिरता आले नाही, परंतु रत्नदुर्ग किल्ला पुन्हा व्हिजिट करायची इच्छा नक्कीच जागृत झाली आहे. आम्ही सध्या रत्नदुर्ग किल्ल्याकडे आलेलो आहोत. या ठिकाणी भगवती मातेचं मंदिर आहे, म्हणून या किल्ल्याला भगवती किल्ला देखील म्हणलं जातं. आणि आता आम्ही दर्शन घेतलं आहे, आरती पण भेटली आम्हाला. आणि आता इथून आम्ही फिरत जाणार आहे. एक प्रदक्षिणा मार्ग आहे जिकडून अमेझिंग सी व्ह्यू दिसतो. नंबर 1 वर आहे गणपतीपुळे टेम्पल आणि बीच. गणपतीपुळे गणेश मंदिर आणि मंदिराच्या पुढे असलेला बीच रत्नागिरीमधील टॉप टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी नेहमीच गर्दी असते. पूर्वीचे मंदिर फार शांत होते, परंतु हल्लीच्या काळात हे ठिकाण फार कमर्शियलाइज झाले आहे. इथे मिळणारा खिचडी आणि बुंदीचा प्रसाद नक्कीच मिस करू नये. प्रसादाची व्यवस्था चांगली आहे आणि त्याचे नियोजन देखील उत्तम प्रकारे केले जाते. गणपतीपुळे बीच इतका सेफ नाही, त्यामुळे इथे मज्जा करताना थोडी सावधगिरी बाळगावी. छान दर्शन झालेलं आहे आमचं. फार चांगलं वाटलं. बऱ्याच वर्षांनंतर इकडे आलोय आम्ही. गणपती बाप्पा. रत्नागिरी फिरण्याची आमची बकेट लिस्ट इथेच पूर्ण झाली. तुम्हाला आमचे व्हिडिओज आणि ट्रॅव्हल एक्सपिरियन्सेस आवडतात का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.